सॉरी आई, आज जरा गडबड होती ना, माझ्यामुळे तुला पूजा करायला लागते. अरे काही हरकत नाही रे बाळा. घे, झालं सगळं तुझं, आवरलंस? हे अंगारा लावून घेतलंस का बरोबर सगळं? झाली तयारी नीट? आणि हे बघ सोहम, न खाता पिता नको जाऊस बाहेर, सगळं तयारी मी पटकन वाढते तुला. आई आई नको, मला खूप घाई आहे, बस चुकेल माझी. बसची फ्रिक्वेन्सी पण एवढी कमी आहे ना, त्यात 3-3 जागी जायचं आहे मला नोकरी शोधायला. आई मी ना एक काम करतो, आज सगळी कामं झालीत ना की देवळात जातो, देवासमोर नारळ फोडतो आणि त्याला सांगतो मला नोकरी मिळू दे. देवा खरंच नोकरी मिळू दे रे मला. नारळ घ्यायला तरी पैसे आहेत का? यार ठीक आहे, करीन काहीतरी मॅनेज. येताना चालत येईन मी. बाबड्या थांब, हे घे. आई अगं हे काय? अरे थोडे पैसे ठेव जवळ, बिल्डिंगच्या खालून रिक्षा करून जा हा, आणि येताना पण रिक्षाने ये. घे. आई नको अगं, काहीतरीच काय. हे बघ मला आता नोकरी शोधायला रोज फिरायला लागणार आहे, असं रोज रिक्षाने नाही परवडणार ग. आणि इनफॅक्ट आजच मी ठाण्याला चाललोय. तुला माहितीये का ठाण्याला जाऊन यायचे किती पैसे होतील? नाही नाही नको. ऐक, माझ्याकडे पैसे आहेत. किती आहेत? आहेत पैसे, आठवडाभर निघेल एवढे पैसे आहेत माझ्याकडे. आणि सारखं सारखं तुझ्याकडनं किती दिवस पैसे घेणार ग? सोहम, आईकडनं पैसे घ्यायची लाज वाटते का तुला? इतका मोठा झालायस तू. चल ठेव, गुपचूप ठेव. बरं ठीक आहे, आता तू एवढा आग्रह करतेस तर घेतो. पण माझ्याकडे आले ना की मी परत करीन ना तुला. नाही तर मी एक काम करतो, मी ना लिहून ठेवतो, म्हणजे मी विसरणार नाही. एक सेकंड. अरे काय सोहम तू पण. किती घेतले मी? 2,500. आजची तारीख काय आहे? ओके, आता कसं मी विसरणार नाही. लिहिलेस, झालं तुझं समाधान. बरं हे बघ, डबा घेतल्याशिवाय जाऊ नकोस. बाहेरचं खाऊ नये रे या दिवसात. आई, डबा कोणाचा भरताय तुम्ही? अगं सोहमसाठी डबा भरतीये. म्हणजे मी डबा भरतीये खरा, त्याला खायला वेळ मिळणार आहे की नाही कोण जाणे. अगं त्याला इंटरव्ह्यू साठी जायचंय ना 2-3 ठिकाणी आज. बिचारा खूप दगदग करतोय ग, किती मेहनत घेतोय, कष्ट करतोय. अगं मी बाबांचा फोन आहे की काय? कट झाला. माझी मैत्रीण शलाका, तिचा फोन होता. तुम्हाला माझ्याशिवाय एक मैत्रीण आहे? मला नाही बोललात कधी. शुभ्रा, अगं ही शलाका माझी मैत्रीण पूर्वी इथेच राहायची आपल्या इथे. तिच्या मिस्टरांना बढती मिळाली आणि ते पुण्याला गेले आणि कायमचे तिथेच राहिले. ती मला सांगत होती तिच्या मिस्टरांच्या ना खूप ओळखी आहेत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये. त्यांनी बऱ्याच जणांना नोकरीला लावलंय. मी मध्ये तिला फोन केला होता, सोहमसाठी काही होतं का बघ म्हणून. म्हणूनच तिचा फोन असेल. करून बघू का परत तिला? आई किती टेन्शन घेताय सोहमचं. करा, फोनवर बोला तिच्याशी, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि सोहमचा डबा मी भरते. हा, भाजी आहे त्यात. हॅलो शलाका, अगं फोन कट झाला तुझा. हो म्हणजे माझं जरा काम होतं तुझ्याकडे. तू म्हणत होतीस ना तुझ्या मिस्टरांनी खूप जणांना नोकरीला लावले म्हणून, तर जरा आमच्या सोहमसाठी बघायला सांगशील का ग त्यांना? म्हणजे तसा तो आज 2-3 ठिकाणी जाणार आहे इंटरव्ह्यू वगैरे द्यायला. मी ना त्याच्याशी बोल. काय करतेस आई तू? माझ्या नोकरीसाठी लोकांकडे भीक मागतेस? माझ्या कर्तृत्वावर विश्वास उरला नाहीये का आई तुझा? अरे तसं काही नाहीये रे बाळा, तू खूप काळजीत होतास ना, बाबरलेला दिसत होतास. मला जरा वाईट वाटलं म्हणून मी माझ्या त्या मैत्रिणीला फोन केला होता, एवढंच. सोहम, अरे सगळेच तुला मदत व्हावी म्हणून काहीतरी करताय. तू चिडचिड नको करूस. ओके सॉरी, पण माझ्यासाठी तुम्हाला कुठलाही कमीपणा घ्यायची गरज नाहीये. आई ग, आजपर्यंत 1 वाटी साखर नाही मागितली आहेस तू कोणाकडे. इतकी मानाने जगली आहेस.
आणि तू हे माझ्या नोकरीसाठी लोकांकडे हात पसरतेस. आई प्लीज ग, असं नको करूस. तू असं केलंस ना, मी स्वतःच्या नजरेतनं पडीन ग. हे तर दुखवलं का ग त्याला मी? नाही, तो थोडा हळवा झालाय आई. आणि त्यात आता इंटरव्ह्यूचं पण टेन्शन आहे ना, बाकी काही नाही. सर, आज भाजी घेताना मज्जा आली ना? ती म्हातारी भाजीवाली आजी कसली क्यूट होती. म्हातारा झालं की सगळेजण क्यूटच दिसायला लागतात. आपले ग्रँडपा पण किती क्यूट आहेत ना. मॅडी बरी आहेस ना तू? ग्रँडपा आणि क्यूट कोण म्हणाल तुला? सर मी म्हणते ना. सर मला ना खूप आठवण येते त्यांची. किती दिवसात त्यांचं ए माडी माडी ए, अशी हाक ऐकली नाही. मी त्यांच्या तोंडचं चप्पल चोर ऐकलेलं नाही बऱ्याच दिवसात. सर तुम्ही पण मिस करताय का त्यांना? हम्म. ए चप्पल चोर, ए कुणाला म्हणते चप्पल चोर? तुला म्हणते, तुला चप्पल चोर. हळू मॅडी हळू, केवढ्यांदा बोलते रस्त्यावर. सर तुम्हाला बरं वाटलं ना? मला बरं वाटलं. का मी अजून बोलू? तुझी शपथ बरं वाटलंय, पण रस्त्यावर ओरडू नको. ओके. सर तुम्ही पण म्हणाल ना मला ए माडी. मॅडी तू आधीच किचनला चल. तू म्हणशील ते म्हणतो तुला, पण इथे रस्त्यावर ओरडू नको. ए कोंबडीच्या. मॅडी दत्ताजी सोहमला म्हणायचे कोंबडीच्या, मला नाही. सर तेच ना, तो बघा कोंबडीच्या. इथे काय करतोय? सर विचारू का? हे, तो- भाई तुला रोज असे 2,000 रुपये मिळायला लागले ना, महिन्याला 50-60 सहज कमवशील तू. हे बघ, तू जाऊ नकोस रे. माझ्या आईकडे खूप पैसा आहे. आणि कोणासाठी आहे? ओ साहेब, एवढाच पैसा आहे तर माझी 600 रुपयाची उधारी फेडा ना. पैसे बघितले नाही ना की लगेच येतो मागायला. हे घे, 2 महिने मागू नको आता पुढचे. ऐक ना सोम, ते माझी पण देऊन टाक ना उधारी प्लीज. देतो रे. काय आता इंटरव्ह्यूला रोजच जायचंय. इंटरव्ह्यूच्या नावाखाली रोज बाहेर पडीन. आणि आई काय मला बसने प्रवास करायला देणार नाही. ती टॅक्सी किंवा रिक्षासाठी पैसे देत राहील आणि अशी कमाई आपली होत राहील. आई बघ ना ग शुभ्रा, सोहम फोनच घेत नाहीये. आई इंटरव्ह्यू सुरू झाला असेल त्याचा, करेल तुम्हाला फोन. रागावला असेल का ग माझ्यावर? मी आता शलाकाला फोनच करायला नको होता. नाही हो आई, तो नाही राग धरून ठेवणार. मोकळा झाला की नक्की फोन करेल. नाही बरोबर आहे तुझं. आता फोन करून त्रास नाही देत त्याला. बरा झाला असेल ना ग इंटरव्ह्यू? आसावरी अगं आज सोहम हो, इंटरव्ह्यूला गेलाय. आज 2-3 ठिकाणी जायचं होतं ना त्याला. 3 ठिकाणी? हो ना, एवढी वणवण करतोय बिचारा. त्याच्या श्रमांचं चीज झालं पाहिजे. आज त्याला ना नोकरी मिळायला हवी. डबा करून दिला होता त्याला मी. खायला वेळ मिळाला की नाही कोण जाणे. खाल्ला ना? अहो तुमचा डबा नाही म्हणते मी, सोहमचं म्हणतेय. किती दगदग करतोय होतो. अगं पाकिटातनं फक्त 50-100 रुपये होते त्याच्या. 10 वाजता आणत होता. खूप पैसे आहेत त्याच्याकडे. मी जबरदस्ती त्याला पैसे दिले. म्हटलं टॅक्सीने रिक्षाने जाणं. कशाला आई, त्याने मॅनेज केलं असतं. हो अगं केलं असतं त्यांनी, पण त्याला सवय नाहीये ना म्हणून. कुठे गेला इंटरव्ह्यूला? ठाण्याला आहे म्हणत होता. ठाण्याला? नाही तसं जवळ आहे. अगं बाई, आला आला. ये बबड्या, बस बस. कसा झाला रे इंटरव्ह्यू? विचारू नकोस आई. बरं नाही विचारत. नाही तसं नाहीये. खूप दमलोय गा आई. अगं घरातून निघाल्यापासून 1 मिनिट बसायला मिळालं नाहीये मला. खूप दगदग झाली तुला सांगतो. इतका त्रास झाला ना, सकाळपासून जरा पाणी नाही प्यायलोय. थांब थांब थांब, मी पाणी देते हा तुला बाळा. सोहम,
तुला आईंनी रिक्षाचे पैसे दिले होते ना, तू रिक्षाने नाही गेलास का? मी बसने गेलो, उभं राहून जावं लागलं ना. मी आईला सांगितलं होतं पैसे नको देऊस म्हणून. तुला बोललो ना मी पैसे नको देऊस. अरे हो, मी तेच सांगत होते यांना. पण इंटरव्ह्यू कसा झाला सांग ना. मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं. सगळं सांगितलं मी त्यांना, माझ्या आईला किती त्रास दिलाय. आणि इनफॅक्ट मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की मी आता सुधारलोय. तुला सांगतो, तिथे ज्या बाई होत्या ना त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. सगळे लोक एकदम खुश होते माझ्यावर. तुला अगदी उधारी दिल्यासारखं वाटलं असेल ना? म्हणजे व्यक्त झाल्यामुळे मोकळं झाल्यासारखं वाटलं असेल. मी बरं वाटण्यासाठी नाही बोललो. मी आता तिथे काम करणार आहे ना, म्हणून त्यांना माझ्याबद्दल कळावं म्हणून बोललो. तू एवढा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोयस ना, त्याचंच मला बरं वाटतंय. कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये गेला होता सोहम तू आज इंटरव्ह्यूला? तू कशाला मला हे प्रश्न विचारतेस? तुला काय म्हणायचंय? मी कुठेच गेलो नव्हतो का इंटरव्ह्यू द्यायला? अरे मी असं कुठे म्हणाले, मी फक्त विचारलं तुला. हा, मी गेलो होतो एका कंपनीत. ओके, त्या एका कंपनीला काही नाव वगैरे आहे का? ए केमिकल्स. ए तू काय करणार होतास तिकडे? नको ना प्रश्न विचारू सुगा शुभ्रा. आधीच डोकं भणभणतंय माझं. बबड्या, मी तुला आलं घालून गरम गरम चहा करून देऊ का? चहा घेऊन आला तू? आई, मी म्हटलं ना सकाळपासून चहा काय, साधं पाणी सुद्धा नाही प्यायलोय मी. चहा कुठून घेणार? कमाल आहे. हे इंटरव्ह्यू घेणारे चहा पण ऑफर करत नाहीत. अरे हा, चहावरून आठवलं, मी आणि मॅडी आज भाजी आणायला गेलो होतो ना, तिकडे का टपरीवर मी कशाला असेन टपरीवर? मी आई तुला म्हटलं ना मी इंटरव्ह्यूला चाललोय, 2-3 जागी इंटरव्ह्यूज आहेत. मग मी टपरीवर कशाला जाईन? नाही, मी माझं सांगतोय. मी आणि मॅडी भाजी आणायला गेलो होतो ना, तिकडे का टपरीवर मस्त चहा प्यायला. अहो, टपरीवरचा चहा कशाला प्यायला? अगे तल्लफ आली. आणि त्या टपरीवाल्याची जुनी उधारी पण द्यायची होती. ठीक आहे. बबड्या, तू डबा खाल्लास का? वेळ मिळाला का तुला? नाही, वेळ नाही मिळाला मला. मग चल चल, काहीतरी गरम गरम खायला करून देते तुला. ये. टपरीवरचा चहा फारसा आवडलेला दिसत नाहीये. काय? कुठे भेटला होता सोहम तुम्हाला? छे, सोहम तर इंटरव्ह्यू देऊन येतोय. सर, मी माझ्या नवऱ्यालाही खूप चांगलं ओळखते आणि तुम्हालाही. त्याने आता जेव्हा एक दिवस अभिज किचन चालवण्याची पैज लावली होती तेव्हा मीच तुमच्याजवळ आले होते ना. तुम्हाला म्हणाले होते की बायको म्हणून मला त्याच्याबरोबर उभं राहावं असं वाटतंय, त्याची साथ द्यावीशी वाटते. मग भलेही या सगळ्यात मला तुमच्या विरोधात जावं लागलं तरीही चालेल. कारण सर, त्याचं ते सगळं वागणं, त्याचं बदलणं, त्याच्यातला तो चांगुलपणा, हे सगळं मला खरं वाटत होतं आणि खूप आवडत होतं. हो ना, खरंच प्रयत्न करतोय तो. सगळी नाटकं करतोय तो सर. सोहम सारखा मुलगा नाही बदलू शकत. इंटरव्ह्यूच्या नावाने आईंकडनं पैसे घेतोय आणि फक्त एक दिवस पुढे ढकलतोय. खरं सांगा मला, तुम्ही त्याला इथेच जवळपास कुठेतरी पाहिलत ना? बरं, कमाल आहे सोहमची. म्हणजे तो हे सगळंच्या सगळं इतकं जेन्युइनली करत असतो ना की बापरे, हे सगळं खरं आहे असं वाटायला लागतं. अहो, माझ्यासारखी मुलगी पण फसलीच ना. का वागतोय सोहम? हे सगळं का करतोय? मला ना काही कळतच नाहीये. हे असं घरच्यांची फसवणूक करून तो काय साध्य करणार आहे? तो घरच्यांना फसवत नाहीये शुभ्रा, तो मला फसवतोय. कारण त्याच्यासाठी अजूनही मी परका आहे ना. त्याला त्याच्या आईपासून वेगळं करणारा. असावरीशी असं वागतोय कारण तिच्यामुळे मी या घरात आलोय. राग काढतोय माझ्यावर, माझ्यावरचा तुमच्यावर, मग स्वतःवर. आज तो खोटं बोलला आहे, मी आसावरीला सांगू शकलो असतो.
पण नाही, त्यामुळे माझ्यातली आणि त्याच्यातली दरी अजून वाढली असती आणि तसं व्हायला नको आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मला त्याच्याशी मैत्री करावी लागेल, त्याचा मित्र बनावा लागेल. दुसरा पर्याय नाही आहे आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच करणार आहे. सर तुम्हाला खरंच वाटतंय सोहम तो तुमच्याशी मैत्री करेल? इतकाही वाईट नाही आहे का मी. बघूया, करूया प्रयत्न. हां, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. करशील ना? येस सर. सोहम, तू हा जो काय गेम खेळतोस त्यात काय नेहमी तू जिंकत असशील ना? म्हणजे हा म्हणजे काय आहे आता, प्रतिस्पर्धी नाही, कॉम्पिटिशनच नाही, मग कोण जिंकणार? असं वाटतं तुला? मग एक काम कर, खेळ माझ्या बरोबर, बघूया कोण जिंकतं ते. नाही रे बाबा, तुझं बरं आहे, तू रोज प्रॅक्टिस करतोस दिवस रात्र, मी कुठे खेळते? असं कसं हरवू शकेन मी तुला? घे. आई तुला खेळायचंय का माझ्यासोबत? नाही रे बाबा, मला नाही त्याच्यातलं काही कळत. हे मला येतं, मी खेळतो. ग्रेट. मग आज अभिजित सर आणि सोहम मध्ये कॉम्पिटिशन होऊनच जाऊ दे. Yes, चला. सोम, सोम, आय एम रेडी. हे काय बंद केलास गेम? काय झालं रे? मला नाही खेळायचंय. अरे आता माझ्या बरोबर खेळायला तर तयार होतास ना तू सोहम? ओ, म्हणजे सर तुला हरवतील याची भीती वाटते का तुला? मी घाबरतोय ते पण यांना. अरे माझा अजून खेळ तू बघितलेला नाही सोहम. बघितलंय ना. असं कसं विचारताय तुम्ही? गेले कित्येक दिवस तुम्ही माझ्या आईच्या भावनांशी खेळताय, तेच तर बघतोय. आजोबा घरात नाहीयेत म्हटल्यावर वाहवत चाललंय. हवं तसं वागायचं, हवं ते करायचं, कारण इकडे तुम्हाला थांबवणारं अडवणारं कोणीच नाहीये ना. म्हणून तुम्ही तुमचे खरे रंग दाखवताय. अरे काय बोलतोय सोहम तू? तुम्ही काय काय केलं ते आठवत नाहीये तुम्हाला? आईशी कसे वागलात ते आठवत नाहीये? अरे हो, कसं आठवणार तुम्हाला? तुम्ही घेऊन आला होतात ना. पट्टा काढून माझ्याबरोबर काय काय केलं आणि घरची कामं करायला लावली ते तरी आठवतंय का तुम्हाला? ए बबड्या, अरे तसं नाहीये काही. आई थांब, मला बोलू दे. किती दिवस आपण हे सहन करायचं ग? बुटाला चिखल लावून मुद्दामून आला होतात ना घरात. घरभर नाचलात तुम्ही आणि आईला सगळं साफ करायला लावलं. बूट सुद्धा मुद्दामून पुसायला लावलेत आई तुला. आणि काय हो, एरवी आईच्या हातचं जेवण आवडतं ना तुम्हाला, मग आता गेले 2-3 दिवस कशाला नावं ठेवताय? आई तुला दिसत नाहीये का गे? हे सगळं मुद्दामून करतायत हे कळत नाहीये तुला? की डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहेस तू, आणि बांधली असशील ना तर ती काढ आणि बघ. हा माणूस तुला दिसतो तसा नाहीये. आई तुला चालत असेल का यांचं हे वागणं, पण मला नाही चालत आहे. या सगळ्यांनी ना माझा संताप होतोय. तुझ्याशी जे काही वागतायत ना ते बघून असं मला वाटतंय कोणीतरी माझ्या जखमेवर मीठ चोळतंय. एक वेळ माझ्या बाबतीत हे असे वागले असते ना मला चाललं असतं, पण तुझ्या बरोबर जे काही यांनी केलंय ना त्यासाठी नाही माफ करू शकत मी यांना. अरे पण तसं नाहीये, ऐक ना रे बबड्या. तुम्ही त्याच्याशी मैत्री करावी म्हणून करत होतात ना हे सगळं. मी त्याला सांगून टाकू का? मागे तुम्ही जे वागला ते सगळं खोटं होतं, म्हणजे तो माझ्याशी कसा वागतो हे मला कळावं म्हणून तुम्ही हे करत होतात. सांगू का? नको, त्याचा विश्वास नाही बसणार. नाही आणि नकोच. त्याने काय उगीच वेगळा अर्थ काढला तर गडबड व्हायची. तुमची आणि त्याची मैत्री झाली असती ना तर खरंच खूप बरं वाटलं असतं मला. नका टेन्शन घेऊ आई, सरांची आणि सोहमची मैत्री नक्की होणार. अगदी नक्की.